नागरिकांचे नामनिर्देशन घेऊन जिल्हा परिषदेमध्ये झालेली नोकर भरती आणि त्या विरोधामध्ये हा एक 500 ते 600 कोटी रुपयाचा घोटाळा आहे। या संदर्भामध्ये आमचे मित्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते इंद्रकुमार फार्मर, मुक्काम पोस्ट कपिलेश्वर, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर हे जिल्हा परिषद कार्यालयासमोर कालपासून उपोषणास बसलेले आहेत। या 437 लोकांची चौकशी व्हावी ही त्यांची त्यातली प्रमुख मागणी आहे। या 437 लोकांच्या बरोबरीनं 473 लोक, तर याच्यामध्ये वेळोवेळी 28, 12 आणि 7 असे 37 लोक शासन स्तरावरती त्यांना पुन्हा नेमणुका दिलेल्या आहेत। या कोणत्या अटीवरती नेमणुका दिल्या हा इंद्रकुमार भारमल यांचा प्रश्न आहे। जर त्यांना दिलेले असतील तर मग आम्हाला का नाही, आणि आम्हाला जर नसेल तर मग या सगळ्याच प्रकरणाची फेर चौकशी व्हावी ही त्यांची या पाठीमागची प्रमुख मागणी आहे। वय वर्ष 29 वर्षाचा असताना सुद्धा वडिलांची नोकरी गेल्यामुळं कुटुंबाला सोसाव्या लागलेल्या ज्या काही यातना आहेत त्या यातनांच्या विरोधामध्ये आज बंद करण्यासाठी महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या उपोषणाच्या मार्गाने ते चाललेले आहेत। शिक्षण खात्यातले लोक त्यांना भेटून गेलेले आहेत। शिवो असं म्हणतायत की हा प्रश्न माझ्या अखत्यारीत येत नाही, कलेक्टर म्हणतायत हा प्रश्न आमच्या अखत्यारीत येत नाही, पण हा प्रश्न त्यांच्याच अखत्यारीतला आहे। मंत्रालय पातळीवरती जरी 37 लोकांना नियुक्त्या दिलेल्या असल्या तरी त्याच्यामध्ये मोठा बाजार झालेला आहे, अर्थकारण झालेलं आहे असा इंद्रकुमार भारमल यांचा दावा आहे। त्या विरोधामध्ये कालपासून ते उपोषणाला बसलेले असताना त्यांनी जलत्याग आणि अन्नत्याग ही केलेला आहे। आता मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता वाढलेली आहे, त्यांचा बीपी कमी झालेला आहे, शरीरातील पाणी कमी झालेलं आहे आणि हा न्याय काही लवकर होईल असं आम्हाला वाटत नाही। म्हणून या ठिकाणी सावकार मादनाईक, सचिन शिंदे, स्वस्तिक पाटील, जनार्दन पाटील, विक्रम पाटील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी शिवोना भेटलेले आहेत आणि आम्ही इंद्रकुमार भारमल यांना आम्ही आग्रह करतोय की तुमचं अन्नत्याग आंदोलन हे काटेकोरपणानं या पुढच्या काळामध्ये सुद्धा चालू राहू दे, पण किमान तुम्ही पाणी फक्त घ्या, जलत्याग करू नका। कारण जलत्याग जर केला तर त्याचा त्रास शरीरावरती मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि तो त्रास जर वाचायचा असेल आणि आंदोलन जर दीर्घकाळ चालवायचं असेल तर किमान तुम्ही पाणी तरी घ्या असा चळवळीच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना आग्रह केल्यानंतर ते पाणी घेण्यासाठी राजी नाही, पण आमचा त्यांना आग्रह आहे की तुम्ही पाणी घ्या, पाणी घेऊन तुम्ही हे आंदोलन पुढं चालू ठेवा। महिनाभर लागला तरी चालेल, पण मी या ठिकाणावरून न्याय घेतल्याशिवाय उठणार नाही ही त्यांची आग्रही भूमिका आहे। त्यांच्या कार्याला यश मिळावं अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि संघटनेचे एक सन्माननीय ज्येष्ठ पदाधिकारी सावकार मादनाईक यांना मी विनंती करतो की इंद्रकुमार भारमल यांना पाणी घेण्यासाठी तुम्ही पाणी द्यावं आणि इंद्रकुमार भारमल यांनी जलत्याग करू नये, अन्नत्याग करा, पण पाणी घ्या। तुम्ही तुमच्या खरं तर मुद्द्याशी, तुमच्या आग्रहाशी तुम्ही ठाम आहात याचा खरं तर आम्हाला अभिमान वाटतो, कारण चळवळीची एक शिस्त आहे, लढाऊ बाणा आहे आणि त्या बाण्याची तुम्ही वारसदार आहात। त्यामुळं आमची एवढीच विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही जलग्रहण करून आजचं उपोषण या ठिकाणी तुम्ही पुढं चालू ठेवावं। अन्नत्याग उपोषण तुम्ही करा, पण जलत्याग तुम्ही करू नका। सावकार मादनाईक यांना मी विनंती करतो की इथून पुढं त्यांनी जलप्राशन करावं।
बरोबर